पार्कमध्ये अशा ठिकाणी जिथून लगेच काढता येईल. व्हेरी गुड. आता सांगा, पाठीवर थोपटणे म्हणजे गुड टच. आणि जर हात जास्त वेळ रेंगाळला तर बॅड टच. अगं शिवा ये ना, अगं ये. तर आपली ही मेन मेंटॉर जिच्यामुळे हे सगळं काही सुरू झालंय ही आपली शिवा इथे आली आहे. तर आज आपला शेवटचा ट्रेनिंगचा दिवस आहे. मला वाटतं की शिवानी शेवटचा धडा तुम्हाला द्यावा. तुम्ही सगळ्याजणी जे काही करताय ना आता ते खूप भारी आहे. शेवटचा धडा वगैरे असं काही नाही, पण मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त धाडसी कोण आहे? कोण? ज्याला भीती असून पण तो पुढे सरकतो ना, म्हणजे त्या भीतीवर त्याला मात करता येते, तो सगळ्यात जास्त धाडसी. अशी मुलगी शिवा तर आहेच, पण शिवाशिवाय आणखी अशी कोण आहे? कोण? अरे तुम्ही सगळ्याजणी. तुम्ही होतात म्हणून आम्ही सुरक्षित होतो, म्हणून आम्ही बिंदास्त होतो. अगदी खरंय सायली. शिवासारखी मुलगी प्रत्येक घरात असायला हवी. त्यामुळे तू जे करतेस त्याला तोड नाही. खरं तर आम्हाला उभं राहण्याची ताकद शिवानेच दिली, त्यामुळे तिचं श्रेय आहे. ते तर झालंच, पण तुम्ही सगळ्यांनी रात्री अपरात्री येऊन आम्हाला जी मदत केली आहे ती मी आयुष्यभर नाही विसरू शकत. शिवा जशी माझी मुलगी तशाच तुम्ही सुद्धा माझ्या मुली आहात. तुम्ही बळ आहात समाजाचं. शिवाला तिच्या वडिलांनी जी शिकवण दिली तीच शिकवण ती सगळ्यांना देते. त्यासाठी खरं तर तिला सलाम आहे. शिवा, थँक्यू. तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं शिकायला मिळालं. हो ना. तुला माहितीये, अगोदर मला माझी आई घराबाहेर पाठवायचीच नाही, पण जेव्हापासनं मी ट्रेनिंग सुरू केली आहे ना तेव्हापासनं मी मुलगी असण्याची भीती तिला कधी वाटलीच नाही. उलट मुली कुठे कमी असतात असं तिला वाटतं. अरे वा. हो, आमच्या घरचे आता बिनधास्त असतात, कारण त्यांना माहितीये आमच्या पाठी आता शिवा आहे जी आम्हाला काहीच होऊ देणार नाही. पण तुम्हा सगळ्यांना शिवाची गरजच नाहीये आता. कारण तुम्हीच सगळ्या शिवा आहात आता. बरोबर. पण रामभाऊ, सीताई, आशू, दिव्या, कोणी घेतलं यांना घरात? हे माझं घर आहे. तुमच्या घरातून हाकललं होतं ना आम्हाला, मग इथे येण्याची हिम्मत कशी केली तुम्ही? चला निघा. दिव्या. शिवा, मी तुला म्हणाले होते मी येत नाही म्हणून, तरी तू ऐकलं नाहीस माझं. दिव्या जरा शांत होतो. का? परत मीच चुकीची आहे का? अरे दिव्या, काय बोलतीस तू? तुझ्यापेक्षा मोठी माणसं आहेत ती. तू आणि आई पण मोठ्या आहात, पण ह्या कशा वागल्या तुमच्याशी? आणि एक मिनिट शिवा, तू का घेतलंस यांना घरात? मला तर निवडलं नाहीसच तू, पण हे आता मुद्दाम करतीयस का? असं काही नाहीये, तू जरा शांत हो. आम्हालाही माहितीये आम्ही इथे का आलोय, आणि मी त्यांना घेऊन आलीये. त्यांचा काहीही दोष नाहीये. तू का बोलते त्यांना? आणि ही सगळी आपलीच माणसं आहेत ना, हे काही कोणी परके आहेत का? नाही तर काय. हा या, हो बरोबर आहे, आपलीच माणसं आहेत. मग त्यांना नाही का आठवलं हे? माझं बाळ पाडलं तेव्हा लक्षात नाही आलं त्यांच्या हे? अरे मग या का आलाय तिथे? कोणी बोलवलं यांना? मी बोलवलं त्यांना. तू हो, तमाशा नको या घरात. मी बोलवलं या सगळ्यांना. तू का बोलवलंय यांना? काय गरज होती?
विसरलास यांनी काय केलंय ते? दिव्या, बस अति करू नकोस. अति? मी अति करतीये? मी यांना या घरात एक क्षणही थांबू देणार नाहीये. का? काय केलंय यांनी? तुला नाही माहिती काय केलंय ते? नाही, मला आठवत नाहीये. दे जरा आठवण करून दे. दम करतोयस ना चंदन? अरे यांच्यामुळे बाळ गेलंय आपलं. माझा आनंद हिरावला या बाईने. हिची लायकी पण नाही या घरात राहायची. शिवानी, तू मध्ये बोलू नकोस. दिव्या, तू हे असं का वागलीस, हे का केलंस हे आम्हाला माहिती नाही. इथून पुढे तुझं तोंड बघायची आमची इच्छा नाहीये. तू इथून निघून जा. मलाही नाहीये इच्छा. नाही राहायचंय मला इथे. तुम्ही कोणीच कधीच माझ्या सुखाचा विचार केला नाही आणि यापुढे आयुष्यात मला तुमचं कोणाचं तोंडही बघायचं नाहीये. कधीच. अगं दिव्या,